हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली तुमचं रुपाली वर्क मराठीमध्ये मनापासून स्वागत करते. तर आपण एक मेकअप बॉक्स साठी पाऊच बनवणार आहोत. तर त्यासाठी इथं मी क्विल्टिंग करून कापड घेतलेलं आहे. मी इथं मेन फॅब्रिक आणि मध्ये गोणीचा वापर केलेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे क्विल्ट करून घेऊ शकता. तर याची लांबी आणि रुंदी 15 बाय 15 इंच घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण एक कापड तयार करून घेतलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथं चेन अटॅच करणार आहे. तर बघा अशा प्रकारे मी ठेवून घेतलेले आहे. त्यावरती आपण टिच करणार आहोत. मी साधारणतः 1 इंच जास्त घेतलेला आहे. मग अशा प्रकारे तुम्ही सिंगल देखील लावू शकता. मी अशा प्रकारे सिंगल लावलेले आहे. जर तुम्हाला डबल शिकायचे असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. मग आता अशा प्रकारे मी सिंगल चेन घेतलेली आहे व अटॅच करत आहे. बघा अशा प्रकारे आपण अटॅच केलेले आहेत व जे शिल्लक राहिलेलं कापड ते कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आतमध्ये फोल्ड करून आपण त्याला तापटीप देखील मारून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे आपण दापटीप मारून घेत आहोत. बघा अशा प्रकारे आपली दापटीप देखील मारून झालेली आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या बाजूला देखील आपण चेन अटॅच करून घेणार आहोत. त्यानंतर आतमध्ये फोल्ड करून याला देखील आपण दापटीप मारून घेणार आहोत. एकदम सिंपल प्रोसेस आहे. तुम्ही नक्की फॉलो करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूला चेन अटॅच करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी चेन अटॅच केलेली आहे. एकदम फिनिशिंग मध्ये अशा प्रकारे दिसते. त्यानंतर आपण रनर देखील ओवून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे रनर ओवून नंतर फिरून आपण लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण रनर अटॅच करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण शिल्लक राहिलेली दोन्ही बाजूला आपली चेन आहे ते कट करून घेऊ. त्यानंतर आपण मध्यभागी खूण करून घेऊ, जेणेकरून आपल्याला त्याचे बॉटम बनवता येईल. बघा आता आपण ते पलटी करून घेऊया. मग अशा प्रकारे आता आपण पलटी करून घेतलेली आहे. पलटी करताना आपली चेन ओपन झाली, त्यामुळे मी फिरून बसवलेली आहे. मग आता आपण जिथं मध्य काढला होता त्यावरती आपण चेन ठेवून त्याचा मध्य काढून चेन ठेवून घ्यायची आहे, जेणेकरून आपले सर्व बाजू समान येतील. जिथं आपण पहिल्यांदा खूण करून घेतली आहे पलटी करायच्या आधी, तिथं आपण मध्य काढलेला आहे त्यावरती चेन अटॅच करायची आहे. त्यानंतर आपण दोन्ही बाजूला पिन लावून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूला आपण टिपा मारून घेणार आहोत त्यावरती. बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता कशा प्रकारे मी केलेला आहे. तुम्ही याचा यूज मेकअप बॉक्स साठी करू शकता. आपले छोटे छोटे वस्तू असतात ते त्यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर आपण चारही बाजूला आपण 1.5 इंचावर खूण करून घेणार आहोत. 1.5 बाय 1.5 इंचाचे बॉक्स करून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे 1.5 बाय 1.5 इंचाचे मी बॉक्स करून घेत आहे चारही बाजूला. त्यानंतर आपण ते कट करून घेणार आहोत. जिथून आपण टिच केलेले आहे त्याच्या आतमधूनच घ्यायचं आहे मार्किंग.
बाहेरचं मार्किंग घ्यायचं नाही. मग अशा प्रकारे एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की पाव चिकन असा बनवा, आवडेल नक्कीच तुम्हाला. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करायचं चला सर्वांनी. तुम्ही याचा गिफ्ट म्हणून देखील वापर करू शकता मेकअप बॉक्स साठी. त्यानंतर आपण हे चारही कॉर्नर जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते कशा प्रकारे आपण जोडून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण चारही कॉर्नर जोडून घेऊ. बघा आता त्यानंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत कॉर्नर जोडल्यानंतर. त्यानंतर आपले कॉर्नर जोडून झाल्यानंतर आपण याला कव्हर करून घेणार आहोत. चारही आपण जे कॉर्नर जो तयार केलेले आहेत त्याला आपण दुसऱ्या कापडाने कव्हर करून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता कशा प्रकारे आपण कव्हर करून घेत आहे. बघा अशा प्रकारे आपण चारही कॉर्नर, जेणेकरून आपली पाऊच हा फिनिशिंग मध्ये किंवा धागे दोरे अजिबात बाहेर येणार नाहीत यासाठी आपण ह्याला कव्हर करून घेत आहे. अशा प्रकारे चारही कॉर्नर आपण स्टिच करून घेणार आहोत. बघा फायनली आपला पाऊच रेडी झालेला आहे. अशा प्रकारे आपला पाऊच रेडी झालेला आहे. आता आपण याला पलटी करून घेऊया. तुम्ही पाहू शकता याचा फायनल लुक कसा आहे. याचा वापर तुम्ही मेकअप बॉक्स किंवा गिफ्ट म्हणून देखील करू शकता. खूप छान आहे. भरपूर सामान बसतं यामध्ये. तुम्ही नक्की तयार करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला असेच मोटिवेशन व्हिडिओ, स्टिचिंग व्हिडिओ आणि ब्लॉग पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.